नमस्कार, मैं मनीष कुमार अंकुर खबर 24 एक्सप्रेस में आप सभी का स्वागत करता हूं। इस वक्त आप देख रहे होंगे मेरे साथ हैं मेघा जयंत जाडेजा। ये प्रभाग 29 से संभावित उम्मीदवार हैं भाजपा के, और इसके अलावा आप पद पे भी हैं और बहुत सारे सामाजिक कार्य करती आई हैं। तो सबसे पहले स्वागत है खबर 24 एक्सप्रेस में। नमस्कार जी मैम, आप मराठी में बात कर सकते हैं, उसमें कोई दिक्कत नहीं है। ओके। मैं बस इतना मतलब जो मेरे कुछ क्वेश्चन है, पहला तो यही है कि आप खुद महिला हैं और आप संभावित उम्मीदवार भी हैं भाजपा के। दूसरा, यहाँ पर जो इलेक्शन है काफ़ी टाइम बाद हो रहे हैं, तो आप यहाँ पर किस तरीके से देख रही हैं, क्योंकि इलेक्शन बहुत टाइम बाद हो रहे हैं, 2017 के बाद इलेक्शन हो रहे हैं जी। इलेक्शन तर त्याचे खरंच फार लेट झालेले आहेत. तसं तर 3-4 वर्षाच्या अगोदर व्हायला पाहिजे होते, पण तरी जे होत आहे ठीक आहे. ह्या वर्षामध्ये पण म्हणजे ह्या इतके जे वर्ष मिळालेले आहे, ह्या वर्षामध्ये पण आम्हाला पण तयार व्हायला भरपूर वेळ मिळालेला आहे. आणि आता जे इलेक्शन आलेलं आहे, तर आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून चांगल्या उमेदीने काम करू इथे प्रभागामध्ये. माननीय आपले मोहनभाऊ मते आहेत आमदार, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही तयार झालेलो आहे आणि त्यांचा प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही पण त्यांच्यासारखंच कार्य करण्याचा एक प्रयत्न करू. यहाँ पर जो आपका क्षेत्र है, काफ़ी बड़ा है प्रभाग आपका, यहाँ पर किस किस तरीके की समस्याएं हैं, क्योंकि काफ़ी टाइम से इलेक्शन नहीं हुए हैं, तो ऐसे बहुत सारे कार्य ऐसे हैं जो अटके पड़े हैं, बहुत टाइम से अटके पड़े हैं। तो क्या क्या ऐसे कार्य हैं जो आप मतलब करना चाहेंगे? समस्या तर ह्या असतातच, पण म्हणजे इथे पण आता बऱ्याच समस्या होत्या. आधी नळाच्या समस्या होत्या, रस्त्याच्या समस्या होत्या. पण आता बघा, तुम्ही आता आले असेल, तुम्हाला दिसलं असेल आमच्या एरियामध्ये बरेच सुधारणा झालेली आहे. माननीय मोहनभाऊ मतेनी यांनी पण त्यांच्या याच्या आमदार फंडातून, म्हणजे आता हे जे 3-4 वर्ष जे नव्हते, आपले नगरसेवक नव्हते, पण त्यांच्या फंडातून आमच्याकडे बऱ्याचशा सोयी झालेल्या आहेत. जशी नळाची समस्या होती, रस्त्यांची समस्या होती, ही त्यांनी सोडून दिलेली आहे. पण बघा, समस्या ह्या संपत नसतात. तर माझा तर एक असा प्रयत्न राहिला आहे की समजा पक्षाने आपल्याला संधी दिली आणि आपण जर आज उद्या पदावर आलो, तर आपण अगदी छोट्या छोट्या समस्या असतात, तर आपण सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. ही तर नळाची समस्या, रस्त्यांची समस्या, ह्या काही समस्या संपतच नाही. आणि लोकांकडे कशा असतात की आपण त्यांना चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा इथे विकास आहे, जो एरियाचा विकास आहे, तो सुद्धा चांगल्या प्रकारे प्रयत्न करू. आप खुद महिला हैं और महिलाओं की बहुत सारी समस्याओं को समझती होंगी। वैसे मुख्यमंत्री की जो एक बहुत महत्वाकांक्षी योजना है लाडकी बहना योजना, तो अभी विपक्ष भी आरोप लगा रहा है कि ये ख़त्म कर रहे हैं धीरे धीरे, तो उसके लिए आप क्या कहना चाहेंगे? क्योंकि विपक्ष पूरी तरह से आरोप लगा रहा है कि इसको ख़त्म करें, और बहुत सारे लोगों के भी आरोप है कि हमारे अकाउंट में पैसे नहीं आ रहे, तो उस पर आपकी क्या राय है, या फिर क्या देख रही हैं उसके बारे में? ही जी आहे लाडकी बहीण योजना, माननीय देवाभाऊ आपले देवेंद्र भाऊ यांनी ती सुरू केलेली आहे. त्यांनी काहीतरी विचार करूनच सुरू केलेली आहे ही. आणि बघा, आज एक स्त्री, आज तिच्या अकाउंटमध्ये आज 1500 रुपये जमा होते आहे, तर आज तिचा तिला एक स्वाभिमान आलेला आहे. तिला आपल्या घरामध्ये सुद्धा एक स्थान मिळालेलं आहे. तिला आपल्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या नवऱ्यासमोर म्हणा की तिला हात नाही पसरावं लागत. आणि बघा, आज ती त्या पैशामध्ये आज स्वतःचे खर्च भागवत आहे. आणि महिलांना तुम्हाला माहीत आहे बऱ्याच गरजा असतात. आज ती त्या पैशातून आपल्या गरजा भागवत आहे. मुलांच्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, शाळे उपयोगी काही गोष्टी असतात, ती सुद्धा आज त्या पैशातून पूर्ण करून राहिलेली आहे. तर आज जी झालेली आहे योजना, ही खरंच त्या महिलांच्या एक सर्वांगीण विकास करण्यासाठीच झालेली आहे. विरोधी पक्ष त्यावर टीका करून माहीत नाही त्यांना काय ते त्यात वागवं वाटत आहे. पण जे झालेली आहे जी योजना आहे, ती खरंच खूप छान झालेली आहे आणि यापुढे पण ती योजना सुरू राहणार आहे. इसके अलावा आप भाजपा में भी हैं, भाजपा नेता भी हैं, तो आप क्या क्या ऐसी चीज़ें हैं जो करती रही हैं, मतलब जिसकी वजह से आपको टिकट मिलना चाहिए, मतलब या फिर एक है कि आप हकदार टिकट के हैं, तो आपके जो कार्य रहे होंगे तो उसकी वजह से ही तो आपके ऊपर भाजपा विश्वास करेगी। तो क्या क्या चीज़ें ऐसी हैं जो आपने की होंगी, तो आप अपनी कुछ अच्छी चीज़ें आप हमारे दर्शकों को बताएं। बघा, मी आज 15 वर्ष झाले मी BJPमध्ये पक्षामध्ये काम करते आहे.
पक्षाने ज्या ज्या जिम्मेदारी दिलेल्या आहेत, आज 15 वर्षामध्ये मी बऱ्याच पदांवर काम केलेलं आहे. सुरुवातपासून मी बूथ अध्यक्ष, नंतर महामंत्री, प्रभाग अध्यक्ष आणि आता जानकी मंडळावर मी आता उपाध्यक्ष आहे. ज्या ज्या पक्षाने आपल्याला कामं दिलेले आहेत त्या सर्व कामं मी अगदी चांगल्या प्रकारे मी माझ्या काळात मी पूर्ण केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त मी स्वतः माझे मंडळ चालवते. इथे जेव्हा आलो आम्ही तेव्हा मंडळात जेव्हा काहीच नव्हतं, आज मी मंडळाचं खूप इथे संघटन तयार केलेलं आहे. प्रत्येक महिलेला मी तिथे तिच्या कलागुणांसाठी एक मंच करून दिलेला आहे, तयार केलेला आहे. त्यासाठी वर्षभर आम्ही प्रोग्राम घेत असतो. तसंच मंगळागौरी आहे, श्रावण मासाचे प्रोग्राम्स आहेत, आपले हळदीकुंकवाचे प्रोग्राम्स आहे, महिला दिनांचे कार्यक्रम आहेत. अशा आम्ही त्यांना बरेच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना आम्ही इथे वाव देत असतो. त्याचप्रकारे आम्ही इथे काही गृहोद्योगांना सुद्धा आम्ही महिलांना उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच बघा, बऱ्याच समस्या असतात पुन्हा लोकांच्या, की ज्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना दूर जावं लागतं. ही एक गोष्ट म्हणजे ते अनुभव आम्ही सुद्धा अनुभवलेले आहेत. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण शिबिराच्या माध्यमातून आपण त्या लोकांच्या गरजा पूर्ण करू शकतो. तर म्हणून आम्ही काय केलं आहे, प्रत्येक वार्डामध्ये आम्ही शिबिर लावले. त्या शिबिरामध्ये आम्ही आधार केंद्र, आपले वोटिंग कार्ड, मतदानाचे जे आहेत ते, त्यानंतर आरोग्य शिबिर्स आहेत, आयुष्मान कार्ड आहे, आभा कार्ड आहे, महिलांचं आपलं संजय गांधी निराधार योजना आहे, लाडकी बहीण KYC आम्ही त्यांचं तिथे म्हणजे सर्वांचं आम्ही तिथे एका जागेवर आम्ही सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. तर आज आम्हाला त्यात खूप आनंद असा वाटतो की आम्ही आज त्या लोकांच्या इतक्या सगळ्या गरजा आम्ही पूर्ण करू शकलो आणि ज्या गोष्टीसाठी त्यांना इतक्या दूर जावं लागत होतं, आज त्यांना प्रत्येक आपल्या वार्डामध्ये त्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर पुढे पण जर सगळं हे राहिलं व्यवस्थित, पुन्हा त्यांना सगळ्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत राहू आम्ही. पुन्हा मला असं सांगावंसं वाटेल की आपल्याला माहीतच आहे, आपल्याकडे जी महामारी आली होती, कोरोनाचा काळ, या काळामध्ये सुद्धा आम्ही आमच्याकडून आमच्या संघामार्फत आमच्याकडल्या ज्या लोक आहेत त्यांच्यामार्फत आम्ही लोकांनी बऱ्याच गरजू लोकांना किट वाटपचा सुद्धा आम्ही स्वतः इथे कार्यक्रम केलेला, म्हणजे कार्यक्रम घेतला होता. आणि प्रत्येक गरजू व्यक्तींना जे एरियातले होते, एरियाच्या बाहेर होते, आम्ही त्यांना ज्यांना गरज होती अन्नधान्याची, जेवणाची, आम्ही त्यांना स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना आम्ही ती सोय पुरवत होतो. त्याचप्रमाणे जे वयोश्री योजना आहे त्यामार्फत आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जे आवश्यक जे साधनं होते, त्यांना ज्या लोकांना त्याची गरज होती त्यांना आम्ही तिथे सरकारच्या मार्फत आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच काही कॅन्सरग्रस्त पेशंट्स आहेत, दिव्यांग आहेत, यांना आमच्यामार्फत किंवा माननीय नितीनजी गडकरी, मोहनभाऊ मते यांच्यामार्फत जितक्या त्यांना सोयी देता येईल आम्ही ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आम्ही ज्या हुरारीने काम करतो आहे, पुढे जाऊन जर आपल्याकडे कसं असं पदाचा एक वेगळा परिणाम पडतो, जर पद आलं की आपण याच्यापेक्षा डबल हुरारीने काम करू असं मला तरी वाटतं आहे. बस एवढीच इच्छा व्यक्त करते. नहीं, बहुत अच्छी बात है। आपने जो अपने क्षेत्र के लिए काम किए हैं और महिलाओं के लिए जो काम किए हैं, आपको ज़रूर टिकट मिले और आप चुन के भी आएँ। और हमारी शुभकामनाएं हैं कि आप जो अपने क्षेत्र का है वो विकास करें और महिलाओं के लिए, बच्चों के लिए जो उत्थान के कार्य हैं वो आप करें। बहुत अच्छा लगा आपसे बात करके, बहुत बहुत शुक्रिया और आपको शुभकामनाएं, हमारी अग्रिम शुभकामनाएं हैं। तो मैं मनीष कुमार अंकुर, खबर 24 एक्सप्रेस के लिए धन्यवाद। नमस्कार।